तालुक्याचे ज्येष्ठ नेते व तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक, गेले 40 वर्षाहून अधिक काळ सातत्याने आदरणीय पत्रकारांची कदम साहेबांचे सहकारी, एक अत्यंत जवळचे नेते कार्यकर्ते आणि ज्यांनी साहेबांच्या सोबत गेले 40 वर्षाहून अधिक काळ काम केलं असे आपल्या दुगंडी गावचे सुपुत्र आणि मानसिंग बँकेचे सर्वेसर्वा आदरणीय यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जे आपण सर्वेजण इथं एकत्रित जमलेलो आहोत त्याकरता आज मी आहे आपल्या मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचा वर्धापन दिन सुद्धा आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो। आज महाराष्ट्र दिन आहे, राष्ट्रीय कामगार दिन आहे, म्हणून आजच्या या 1 मेच्या तारखेला एक आपल्या सर्व मराठी लोकांमध्ये, महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व जनतेमध्ये आणि ज्यांनी आयुष्यभर विविध क्षेत्रांमध्ये उद्योगांमध्ये कामगार म्हणून काम केलं अशा कामगारांच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। त्याचबरोबर दुदंडीकर आणि मानसिंग उद्योग समूहामध्ये काम करणारे सर्वच अधिकारी, कर्मचारी, सर्व बँकेचे ठेवीदार, कर्जदार, सर्व व्यावसायिक यांच्यासाठी सुद्धा आजचा महत्त्वाचा दिवस आहे। पण आदरणीय जे बापूंच्या कुटुंबातल्या सर्व लोकांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी सुद्धा अत्यंत चांगला योग असा आहे की 1 मेचं महत्त्व असताना आणि मानसिंग उद्योग समूहाचा आणि मानसिंग बँकेचा हा वर्धापन दिन साजरा करत असताना आज आपण आदरणीय जे बापूंचा वाढदिवस सुद्धा त्याच आनंदाने उत्साहाने आपण साजरा करत आहोत। कालच खरं योगायोगाने माझी बापूंची भेट झाली आणि मला असं समजलं की आज बापूंचा 75वा वाढदिवस आहे। आज बापूंचा वाढदिवस आहेच आणि आज लग्नाची तीच पण मोठी आणि या लग्नाची तीच म्हणजे आता देवराष्ट्राला 3 लग्नांच्या दुपारच्या मुहूर्तांना मी जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाला भेटी दिल्या, गडेगावमध्ये 3 ठिकाणी भेटी दिल्या आणि मला आणि आता डॉक्टर जितेश कदमांना पुन्हा सांगलीमध्ये एका मराठा समाजातल्या मोर्चासाठी त्या ठिकाणी जायचं आणि तिकडनं कोल्हापूरला पोहोचायचं। आपण ही सगळी मंडळी संध्याकाळी ऋषिकेश लाडच्या लग्नाला येणारच आहात, आपल्याला निमंत्रण पोहोचलं असेल। तर आज आपण सगळ्यांना बापूंना शुभेच्छा द्यायच्या। तसं मी बापूंपेक्षा वयाने फार लहान आहे। आज इथं या कार्यक्रमासाठी आदरणीय ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक बाळासाहेब बापू उपस्थित आहेत। खास कडेगावहून, कडेगाव तालुक्याचे पंचायत समिती डॉक्टर जितेश कदम आहेत। या ठिकाणी आलेले आमचे रणजित पवार पैलवान, तडसरचे पंचायत समिती हे या ठिकाणी आलेले आहेत आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताऱ्याचे सन्मान्य कुलगुरू आणि एक रयत शिक्षण संस्थेतले अत्यंत चांगले आणि खरं मी म्हणेल शिक्षण क्षेत्रात त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि कर्तृत्वाने ज्यांनी रयतमध्ये आज चांगलं या ठिकाणी काम केलं, आज कुलगुरू पदाची जबाबदारी ते आज चांगल्या पद्धतीने सांभाळतात ते सन्मान्य नामदेव मस्के साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय डॉक्टर विजयकुमार कुंभार साहेब, इथे उपस्थित असणारे सर्वच आदरणीय काकी ज्यांनी आयुष्यभर जे बापूंना त्यांच्या संपूर्ण या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने साथ दिली। आमचे बंधुतुल्य सन्मान्य क्रांतिकुमार, सन्मान्य सुधीरजी आणि व्यासपीठावर बसलेले मारुती नाना आहेत, पलूस तालुक्याचे आमचे पंचायत समितीचे सदस्य आहेत, पुंगीचे आपले सुपुत्र सन्मान्य मोठे साहेब, इथं उपस्थित असणारे आता सर्व पलूस तालुक्यातले सर्व नेतेगण, सर्व कार्यकर्ते, कुणाचा नामोल्लेख राहिला असेल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। पलूस तालुक्यातले आणि जिल्ह्यातले आलेले आधी माजी जिल्हा परिषद सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आधी माजी पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे आधी माजी सरपंच, या ठिकाणी डेप्युटी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि दुदंडी गावातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, वेळ कमी आहे तुम्हाला माहिती आहे। आज मी सकाळपासून म्हणजे पलूस पूर्ण सांगलीला आम्ही हेलिकॉप्टरने मी जिथे जाणं लगेच मला सांगलीवरून कोल्हापूरला पोहोचायचं। तुम्ही सगळी मंडळी आज बापूंना शुभेच्छा देण्याकरता इथं आली। शुभेच्छा देत असताना आपणही त्यांचा आशीर्वाद घेतो
आदरणीय बापूंनी खरं तर या दुधोंडी गावातनं आपल्या समाजकारणाची राजकारणाची सुरुवात केली आणि एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातनं बापूंनी आयुष्यभर खरं धडपड केली. दुधोंडी गावाच्या विकासामध्ये त्यांच्या माध्यमातून भर पडली पाहिजे. काहीतरी त्यांच्या हातून या परिसरातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. काहीतरी उद्योग संस्था उभ्या केलेल्या पाहिजे अशी इच्छा बापूंच्या मनात आणि तळमळ सातत्याने असायची. 1997ला त्यांनी मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि आज या बँकेच्या जवळजवळ 250 कोटी ठेवी या संपूर्ण त्यांच्या शाखांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. आमचे दिल्लीचे टायगर अभि जिंदा आहे असं या ठिकाणी हेमंतांना पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आणि या बँकेच्या माध्यमातून सुद्धा हळूहळू का होईना परंतु बापूंनी त्याच्यात लक्ष घालून बँकेचा विस्तार केला आणि चांगल्या पद्धतीने आज बँकेच्या सुद्धा लौकिक या सर्व ठेवीदारांमध्ये कर्जदारांमध्ये त्याचा विश्वास इथं निर्माण केला. म्हणून ही बँक केवळ साधारण ह्या एक 28-29 वर्षाच्या कालावधीत आज जवळजवळ 250 कोटी ग्रामीण भागात या ठिकाणी झालेली. आज सत्यविजय बँक असेल, पलूस सहकारी बँक आहे, अनेक बँक आहेत ज्या आपल्या पलूस तालुक्यातली त्याचा उगम आहे. पण या सगळ्या बँकांनी आज चांगल्या पद्धतीनं आपलं नाव या जिल्ह्यामध्ये केलं आणि त्यात मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचं नाव हे निश्चितपणे त्याचा आवर्जून या ठिकाणी आपल्या सर्वांना करण्यात येईल. आज अनेक संस्था बापूंनी उभ्या केलेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातही त्यांचं लक्ष असतं. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य म्हणून सातत्याने म्हणजे या तालुक्यातल्या रयत सेवकांचा पतंगरावजी कदम साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आणि आपल्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून आज तिथे चांगल्या पद्धतीने काम बापू या ठिकाणी करत असतात. ज्यांना बापूंच्या बोलण्याची सवय त्यांना काय वाटत नाही, पण ज्यांना सवय नाही बापून सगळ्यांना वाटतं की बापू जरा फारच अग्रेसिव्ह बोलतात. मला लोकांना समजून सांगावं लागतं बापू असं अग्रेसिव्ह बोलत नाहीत, बापूंची बोलण्याची स्टाईलच तशी. परंतु हे बापूचं काम असतं आणि म्हणून एखाद्या गोष्टीला जर आपल्याला म्हणजे म्हणतो ना त्याचा शेवट करायचा तर बापू त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीच्या मागे लागून ते करत असतात. बापू यांनी 75 वर्ष आज त्यांना झालेले. खरं बापूंची चिकाटी पाहिली तर एक दिवस मला आठवत होतं पूर्वी की गाडी काढायचे बापू आणि कधी हैदराबाद, कधी मुंबई, कधी पुणे, कधी पुन्हा आणखी कुठलं तर शहर इचलकरंजी, पुन्हा कोल्हापूर, कधी बापू किती प्रवास करायचे आम्हाला कळतो. मी एक दिवशी सुधीरला म्हटलं सुधीर जरा प्रवास कमी केला पाहिजे आणि मला वाटतं क्रांतिकुमारांनी सुधीरनी या ठिकाणी मनावर घेतलं आणि कुठेतरी आता बापूंचा गेल्या काही दिवसात थोडा प्रवास या ठिकाणी कमी झालाय. म्हणून बापूं बाबतीत मी एवढंच बोलेन. या तालुक्यामध्ये अनेक लोक ज्यांनी साहेबांसोबत काम केलं. आज बाळासाहेब पवार बापू आहेत, या ठिकाणी जे बापू साहेब असतील, अनेक लोक आहेत आणि त्यांच्या साहेबांच्या पश्चात अत्यंत चांगल्या पद्धतीने माझ्याही या राजकीय वाटचालीमध्ये संपूर्ण या सगळ्या मंडळींचा साथ, आशीर्वाद, मार्गदर्शन हे मला लाभतं. आज बापूंच्या मार्गदर्शनाखाली मानसिक उद्योग समूह जे काम आणि त्याची वाटचाल चालू आहे त्याच्याबद्दल मी शुभेच्छा देतो. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भारतीय विद्यापीठ, डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना आणि कदम कुटुंबाच्या वतीने आदरणीय बापूंना मी मनापासून आजच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना चांगलं आरोग्य आणि दीर्घ आयुष्य देव आणि 75ची 100 या ठिकाणी निश्चितपणे करण्याची संधी आणि ते साजरी करण्याची संधी आम्हा सगळ्यांना दुधोंडीकरांना आणि पलूस तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना देऊ अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो. माझी सगळ्यांना विनंती की मला बोलून निघावंच लागेल. पर्यायाने आज लग्न आहे आणि सांगली करून मला जितेशला पुढे जायचं आहे. पुढचा कार्यक्रम हा चालू राहील. पुन्हा एकदा बापू तुम्हाला मनापासून आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. माझं मनोगत इथंच थांबतो. महाराष्ट्र दिनाच्या निमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाधव यांनी आणि अजित पवार जाधव यांनी त्यांच्या ठिकाणी सचिन पाटील